ओय, आम्ही सगळे असताना गोकुळधाम मध्ये कोणाची हिंमत झाली ज्याने पप्पूला कलर लावला? ओ भिडो, ओय तू मला सांग, ओ मी तर त्याला सोडणार नाही. सोडी, मला कोणीच कलर लावला नाहीये. मी स्वतःला कलर लावून बसलोय. काय झालं पोपट बेटा, तू असं का बसलाय? अरे काय करतो पप्पू? पोपटलाल काय करतोयस मित्रा? अरे सांगितलं ना मी स्वतःलाच रंग लावतोय. अरे ते आम्हाला कळलेलं आहे, पण का करतोयस असं? कारण का मी आता माझ्या आयुष्यात कोणत्या पण गोष्टींसाठी दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही राहणार आहे. अरे काय बोलतोयस पोपटलाल? हो, हे काय बोलतोयस पोपट बेटा? काकाजी, मी तसं पण किती वर्षांपासून माझ्या आयुष्यातलं सर्व काम एकटाच तर करतोय, स्वतःच तर करतोय. सकाळी उठून चहा बनवतो, घरातली साफसफाई करतो, जेवण बनवतो, कपड्याला इस्त्री करतो मी. आणि आता मला समजलंय, मला माझ्या आयुष्यात आता एकटंच राहायचंय. आनंद असो, दुःख असो, सण असो, एकटाच साजरा करायचा. म्हणून मी स्वतःवरच कलर लावून घेतला. कारण आता मला माझ्या आयुष्यात कोणत्या संगीनी ना कोणत्या हाताच्या रंगाची कोणाची अपेक्षा नाहीये. पोपू, ओय तू असं का बोलतोस यार? आम्ही सगळे आहोत ना तुझे आपले, तुला रंग लावायला आलोय ना यार. हो, तुम्ही लोक तर माझ्यावर तर रंग लावालच, पण माझ्या आतल्या रिकाम्यापणाचं काय? त्याला रंगाने कोणी नाही भरू शकत. तुम्हाला हवं असेल तर मला कितीही रंग लावा, पण माझं मन तर कोरच राहणार. एक मिनिट भाऊ, परत एकदा तू हे सगळं काय बोलतोयस पोपटलाल? हा काकाजी, तुम्ही समजावा ना जेठालालला. अरे पोपट बेटा, समजावण्याची गरज जेठ्याला नाही, तुला. थँक्यू बापूजी. अरे पोपट बेटा, सण तर असतातच यासाठी की माणसाने आपलं आयुष्य आनंदाने भरभरून जगावं. आणि आज तर होळीचा सण आहे. होळीच्या वेगवेगळ्या रंगांसारखंच आपलं आयुष्यही आनंदाने भरून टाक. बरोबर बरोबर काकाजी, अगदी बरोबर. म्हणूनच कुणीतरी म्हटलंय की खुदी को कर बुलंद इतना की हर तदबीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या है. वाह, क्या बात है. म्हणजे तुम्ही स्वतःला त्या ध्येयापर्यंत घेऊन जा, इतक्या उंचावर घेऊन जा की देव स्वतः तुमची मदत करेल आणि स्वतः विचारेल की तुमची इच्छा काय आहे. अच्छा, आयुष्यात नेहमी सकारात्मक राहावं, आयुष्यात सगळं चांगलंच होणार. आणि पोपट भाऊ, तुमचं लग्न ज्या मुलीसोबत होईल ना, ती लाखात एक असणार आहे, परीसारखी, एकदम मस्त. हो पोपट भाऊ, आणि अशी मुलगी भेटायला थोडा वेळ तर लागणारच ना. हा, आणि आयता चहा देणारा, स्वयंपाक करणारा, घराकडे लक्ष देणारा असा नवरा तर कुठल्या नशीबवालीलाच मिळेल ना. चल पोपटलाल, खाली जाऊन होळी खेळूया. नाही, मला नाही यायचंय. मी बोललो ना, मी स्वतःसोबत होळी खेळलोय, स्वतःला कलर लावला मी. तुम्ही जा आणि होळी खेळा. अरे पोपटलाल, तू आमच्यापासून नाही वाचू शकत, कारण की तुझ्या आयुष्याचा खरा रंग आम्हीच आहोत. आणि असे पक्के रंग आहोत जे तुला कधीच नाही सोडणार. सोडी, उचल पाहू याला. सोड मला, सोडी सोड, मला नाही खेळायची होळी. सोड ना सोडी, सोडी सोड, मला खाली उतर. सोड ना, सोड सोड सोड, सोड मला, सोड. सोडी तू तिथेच थांब, नाही तर मी इकडून उडी मारेन. पोपट भाऊ काय करताय
तुम्ही? ओय पप्पू तू मार उडी, मी तुला पकडतो इथे खाली मार. काही पण बोलतोस. ओय सोनिये, अगं हे तर फक्त 10 फूट आहे आणि आपला पप्पू तर हलका फुलका आहे. मार मार उडी पप्पू मार. बरोबर ठीक आहे, मी उडी मारतो. ओय जेठापरा मी इथेच उभा आहे, तू बाकीच्यांना घेऊन जा आणि पप्पूला खाली घेऊन ये. हा ठीक आहे. ही कोण आहे? हॅलो एव्हरीवन. पोपटलालजी. तुम्हाला पोपटलाल भेटायचंय? हो. अरे पोपटलाल, तुला भेटायला कोणी मुलगी आली आहे, लवकर ये खाली. हो हो पप्पू ये लवकर. ये खाली ये. मला नाही भेटायचं कोणत्याही मुलीला. अरे काय झालं याला? पोपटलालजी, तुमच्यासाठी एक अर्जंट काम आहे. हा बोला ना, काय काम आहे? कोण आहात तुम्ही? अरे काही मॅनर्स आहेत की नाही याला? मी एक मेसेंजर आहे. एक मेसेज द्यायला आले. कोणाचा? सॉरी, मी हे तुम्हाला सांगू नाही शकत. माझी ड्युटी फक्त तुम्हाला मेसेज द्यायची आहे. तर नकोय मला तुमचा तो मेसेज. हे बघा पोपटलालजी, हा मेसेज घ्या. हा मेसेज तुमच्या सोबत पूर्ण गोकुळधाम वासियांसाठी पण आहे. ओ तेरी अंकुरी बने. अरे मित्रा पोपटलाल, हा मेसेज फक्त तुझ्यासाठी नाहीये, आमच्या सगळ्यांसाठी आहे. लवकर खाली ये. ओय खाली ये रे बाबा. पोपट भाऊ खाली या. येतोय येतोय येतोय. कोण आहे ही मुलगी? काय माहिती कोण आहे? पोपटलाल साठी मेसेज घेऊन आली आहे, आपल्यासाठी पण मेसेज आहे, काही कळत नाहीये. हो ना. ये पोपटलाल, लवकर ये. ये बाबा लवकर ये. शाबास. हा व्हेरी गुड. शाबास. हे घ्या. हा तर पेन ड्राईव्ह आहे. पेन ड्राईव्ह वर काही लिहिलं आहे का? नाही. अरे बाबा काहीतरी सांगा, कोणी पाठवलाय मेसेज? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यातच मिळतील. मेसेज अर्जंट आहे, तर प्लीज लवकरात लवकर बघून घ्या. तुम्ही लोक विश्वास ठेवा, यात तुम्हा सर्वांच्या फायद्याचीच गोष्ट आहे. जर तुम्हाला डाऊट आहे तर माझा नंबर घ्या. हो मी नंबर द्या तुमचा. तुम्ही जे कोणी आहात सांगा, तुमचा नंबर काय आहे? 99-200. आता विश्वास बसला ना? हो बस चेक करत होतो की मी बरोबर नंबर टाईप केला आहे की नाही, आणि काही नाही. तर जसा हा माझा नंबर जेन्युइन आहे, तसाच हा मेसेजही जेन्युइन आहे. पण आहे तरी काय या पेन ड्राईव्ह मध्ये? काही गडबड तर नाहीये ना? नाही पोपटलालजी, यात काहीही गडबड नाहीये. यात जे काही आहे ते तुमच्या कामाचं आहे. म्हणून प्लीज अर्जंटली पाहून घ्या. हो पण आम्हाला सांगा की यात नक्की आहे तरी काय? फोटोज आहेत, व्हिडिओ आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, नक्की काय? तुम्ही बघून घ्या, तुम्हाला सगळ्यांना सगळं माहित पडेल. आणि हो, यात जसं सांगितलेलं आहे अगदी तसंच करा. अच्छा ठीक आहे, मला आता जायला हवं. अँड आय एम सो सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू. हॅपी होली. एक मिनिट थांबा. तुम्ही आजच्या दिवशी असं नाही जाऊ शकत. तुम्हाला थोडासा कलर तर लावावाच लागेल. वा वा बबिताजी, वा वा काय बोललात तुम्ही. चला. या. फक्त लेडीजच चालतात. ओके बाय. मेसेज अर्जंट आहे, नक्की पाहून घ्या. हॅपी होली. गुड डे. गुड डे. मेहता साहेब, मॅडम 3-4 वेळा बोलून गेल्या. मेसेज अर्जंट आहे, लवकरात लवकर बघून घ्या. तर मला वाटतं आता आपण लवकरात लवकर हा मेसेज बघितला पाहिजे. अगदी अगदी लगेच हेच करूया आपण. तर मग पोपटलाल, काय पोपटलाल? पटापट बघ ना मेसेज काय आहे त्याच्यात ते. मला नाही बघायचंय ना. का? काय असणार त्यात? कोणत्या तरी मुलीची पत्रिका किंवा बायोडेटा. जर बघितलं तर उगाच मनात बेकारची आशा जागी होईल. नंतर तर काही होत नाही. मला नाही बघायचं यात काय आहे ते.
कॅच पकडली टप्पू. शाबास. लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है टप्पू होता है. नाही वही होता है जो मंजूर गडा होता है. बरं झालं तू पकडलंस, नाही तर पेन ड्राईव्हच्या जागी पेन ड्राईव्ह झाला असता पाण्यामध्ये. दादा मार डाला.